वहिनी 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 उठा. गौरी गौरी संपलं का सगळं? वहिनी बसा बसा इथे. काही संपलं नाहीये. रडू नका वहिनी. काय करू मग गौरी? वहिनी गैरसमज झालाय तुमचा. तुम्ही एकदा शेखर दादा संगत बोलून घ्या. अहो तो कोर्टात होता म्हणून त्याने त्याचा फोन सायलेंट वर ठेवलेला. थांबा. हॅलो. काय झालं गौरी? रुपाली ओके आहेत. तू एकदा बोलून घे त्यांच्याशी. शेखर रुपाली एक्स्ट्रीमली सॉरी. मी चेंबर मध्ये होतो आणि मला वाटलं का रुपाली वेडी आहेस का तू? आईचं ऐकून मी दुसरं लग्न करीन असं वाटूच कसं शकतं तुला? तेव्हा काही सुचत नव्हतं मला. लय घाबरल्यासारखं झालेलं. आई बाहेर पोरगी आतमध्ये काही गणित लाग ना. महादेवा ढकल. शंकर दादा इकडे का बोलवलं? आणि वहिनीनं कुठं सोडलं? काय सांगू तू मसनी कुठं सोडलं वहिनींना? मी सांगतो ते ऐका. पेट्रोल संपलेलं गाडीचं टाकी फुल करून आणली. खानावळीत जाऊन गाडी देऊया. वहिनींवर मस्त इम्प्रेशन पडेल. आता आहेत. आता वहिनी आता बॉम्ब फुटल्याचा आवाज येत नाही म्हणजे मातोश्री घरी नाहीत वाटतं. वहिनी घरात कशाला आल्यात? मला बी नाही माहिती. काहीतरी अर्जंट आहे म्हणलं. वहिनी एक सांगू, शेखर दादाचं तुमच्यावरती लई प्रेम आहे. तो तुम्हाला आयुष्यात कधी एकटं सोडणार नाही याची गॅरंटी देते मी तुम्हाला. गौरी तू आलीस आणि माझ्या जीवात जीवाला बघ. थँक्यू. एका अटीवर. मला वचन द्या तुम्ही तुमचा जीव द्यायचा इथनं पुढं कधीच विचार करणार नाही. निघते मी. हा मातोश्री ह्याच्या तू निघालेलंच बरं. चल तुम्ही बसा आराम करा. मी जाते. बसा. वहिनी का म्हणून आले असतील घरी? हे नंतर सांगतो. तुम्ही आधी कल्टी मारा. गौरी यायला लागल्या. निघ 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 निघ. तू इकडं कसं काय? अहो मगाशी तुम्हाला सोडलं तिकडं. मग ध्यानात आलं माझ्या की दोस्ताची साथ अर्ध्या कशी काय सोडायची. मग आलो. झालं काम इथलं? हो काय काम होतं? पर्सनल होता. चला मी सोडतो. मला जास्त टाइम थांबायचं नाही. मी चालवू गाडी म्हणजे डबल सीट प्रॅक्टिस पण होईल माझी. इकडं. शंकर तुझी ही बुलेट कधी चोरीला गेलती का रे? चोरीला म्हणजे मागे एका चोरीनं चोरली होती बरं का. आणि ती कुठे गावली माहितीये का? पोलीस स्टेशनला. ती चोरणी मीच होती. हा खरं का काय? नाईलाजाने चोरलेली. सॉरी. आणि थँक्स. त्या दिवशी तुझ्यामुळं मला माझी आई सापडली. निघूया. लई विनवण्या केल्या. तवा कुठं तयार झालत्या मातोश्री. त्यांचं मुलीम पैसे आणायला बी गेलत. मला वाटलं चला देवी आईची कृपा झाली. सोडवलं तिथं या कोड्यातनं. पण तिथं गौरी आली. गौरी? हा मातोश्रींच्या घरी? हा. गौरीला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं मला काही बी कळत ना. शारदा तोंड लपवून पटकन इथं निघून आली मी. अगं पण गौरी कशाला आलती तिथं? काय माहित. लई मिन्नत बाऱ्या करून त्या मातोश्री पैसे द्यायला तयार झालत्या. माझ्यावर त्यांचा विश्वास बी बसला होता. गौरी आली नसते तर सगळं ठीक झालं असतं.
देवी आई अजून किती परीक्षा बघणार आहे कुणाच ठाऊक. होईल काय तर आई, तू उगा काळजी करू नकोस. तुला एक सांगू शारदा, गौरी म्हणते तशा मातोश्री नाहीयेत. मातोश्री, अगं ते मा संतोषी म्हणली आई. तिला मा संतोषीचा व्रत करायचं. असं आहे व्हय? माझ्या कानावर नुसतं मातोश्री पडलं. त्या गौरीचं ऐकून ऐकून तुझ्या डोक्यात बी फिरतायत का मातोश्री? नाही बाबा, माझ्या डोक्यात कशाला? माझ्या डोक्यात तर परवाची मॅच आहे. परवा असं खेळणार का नाही का आमचीच टीम जिंकली पाहिजे. हा, जिंकल जिंकल. जा हात पाय धुवून ये, जा जा. कृष्णाई आलत्या 20 लाखाचं कर्ज मागायला. 20 लाखाचं कर्ज मातोश्रींनी ते कर्ज पास पण केलं. पास पण केले. तरी बी कृष्णाई पैसे न घेता परत गेल्या. का? वहिनी आल्या आल्या घाईत निघून गेल्या. म्हणजे कर्जाचं कळू द्यायचं नसणार. आणि मातोश्रींवर वहिनी खार खाऊन आहेत हे जसं आपल्याला माहित आहे तसं कृष्णाईना बी माहित असणार. हा, पण मग वहिनी आलत्या कशाला? तेच तर कळाना झालंय. कुठे गेलतीस न सांगता? अर्जंट काम होतं एक. परीक्षेपेक्षा अर्जंट काय होतं? आई, ही परीक्षा नेहमीच्या परीक्षेसारखी नाहीये. आणि असं पण माझा सगळा अभ्यास झालाय. कुठं गेलतीस? मातोश्रींच्या घरी. त्या भिकारबाईच्या घरी? मिनी, मोठ्यांना असं बोलायचं नसतं. आणि तुला काय माहिती बाई बेकार येते? लोक बोलतात. लोक 10 तोंडानी बोलतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? कधी पाहिलंस का त्या मातोश्रीसनी? आई, मी बघितलंय आणि ऐकलंय पण. ती बाई लय बेकार आहे. लोकांना कर्ज देऊन लुटणारी सावकार आहे ती. जाऊ दे, आपण त्या मातोश्रीबद्दल बोलून आपलं का तोंड खराब करतोय? कारण तू त्यांच्या घरी गेलतीस ते पण न सांगता. शेखर दादासाठी जावं लागलं. आई, शेखर दादाचं नाव काढलं की तुझ्या कपाळावर आट्या येतात. राहू दे, मी इथून पुढे काहीच सांगत नाही. हे नाही नाही, असं नको करू. सगळं नीट डिस्कटून सांग. आज पण त्या दिवशी सारखा राडा झाला काय? व्हिडिओ काढलास का? नाही आई, शेखर दादाची बायको रुपाली वहिनी मातोश्रीची मुलगी आहे. त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. शेखर दादाची आई आणि मातोश्रीचं अजिबात पटत नाही.